समाचार अब तक, सत्य का साहस। दिवसेंदिवस सायबर फ्रॉडचे विषय समोर येत आहे। जॉब मिळवण्यासाठी किंवा कमी वेळात अधिक पैसे कसे कमवता यावे याकरिता अनेक लोक सायबर फ्रॉडच्या जाळ्यात फसत आहे आणि अशीच एक घटना पुढे आली आहे। त्याची तक्रार नागपूर स्थित जरीपटका पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली। एकंदरीतच काय फ्रॉड करण्यात आला आणि पुढे त्याची काय कारवाई करण्यात आली याची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे। 2 दिवसापूर्वी पोलीस स्टेशन मध्ये शुभम जामगंडे नावाचा युवक आला। त्याला आम्हाला प्राथमिक माहिती दिली की त्याच्यासोबत सायबर फ्रॉड झालेला आहे। आम्ही त्याची माहिती त्याबाबत घेतली असता त्याने मला सांगितलं की तो एक जॉबलेस असून एक नोकरी शोधत आहे। व्हॉट्सअपवरती त्याला एक मेसेज प्रथमतः आला आहे की आपल्याला पैसे कमवायचे असेल, आपल्याला पार्ट टाइम जॉब आहे। त्याने ती लिंक ओपन केल्यानंतर त्या मेसेजवरती त्याला असं सांगण्यात आलं की तुम्हाला गुगलवरती जाऊन हे हॉटेल्स आहेत त्याच्या त्यांना लाईक करायचं, ज्याच्यामुळे त्यांची रेटिंग वाढल्याने त्यांचा धंदा वाढला की ते तुम्हाला पैसे देतील। असे करून मग त्याने तो जॉब ॲक्सेप्ट केला। सुरुवातीला त्याने काही हॉटेल्स लाईक केल्यानंतर त्याला पैसे येऊ लागले। मग त्यांनी त्याला ऑफर दिली, तुला अजून जास्त पैसे कमवायचे असेल तर तुला काही टास्क असतील त्या टास्क क्लिअर करावं लागेल। याने येस केल्यानंतर त्याला एका टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये ॲड करण्यात आलं। त्या ग्रुपमध्ये ॲड करून काही प्राथमिक सुरुवातीचे टास्क केल्यानंतर त्याला पैसे दिले गेले, जास्त पैसे दिले गेले। आणखीन पुढे त्याला लालच ह्याची वाढल्यानंतर याला वाटलं की आपल्याला पैसे मिळत आहेत। त्याला सांगण्यात आलं तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करा, त्याच्या बदल्यात तुम्ही ते टास्क कंप्लीट केलं की तुम्हाला जास्त पैसे मिळतील। सुरुवातीला पैसे इन्व्हेस्ट करत गेला, मग हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला अजून पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील। अशा गोष्टी सांगत त्याचे 3,17,000 रुपयाची त्याने इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे। मग तो पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही त्याचा गुन्हा दाखल केलेला आहे, त्याचा तपास चालू आहे। सदर या घटनेबाबत मला जनतेला जरीपटकाच्याच नव्हे तर पूर्ण नागपूर शहरातल्या व शहराच्या बाहेर असलेल्या सगळ्या जनतेला माझं आव्हान आहे की आपण हे नेहमीच बघत आहोत की सायबर फ्रॉड हा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे। त्याबाबत पोलीस प्रशासन, RBI सगळ्या विविध माध्यमातून लोकांना सेन्सिटाईज करायचा प्रयत्न केला जातो, जागरूक करण्याचा प्रयत्न केला जातो की आपण कोणत्याही लालचपासून वाचा। सायबर फ्रॉडचा मुख्य उद्देश सगळ्यात प्रथम आपल्याला लालच दाखवण्यात येते। ती लालचीच्या आहारी जाऊन आपण एखादी पैसे ट्रान्झॅक्शन करता आणि त्याच्यामध्ये तुम्ही पुढे फसत जाता आणि त्याच्यातून बाहेर पडणं निघत नाही। त्यामुळे कोणी लालच करू नये, कोणी आपल्याला इथे फुकटमध्ये पैसे देण्यासाठी बसलेला नाही आहे आणि कोणी तुम्हाला फुकटमध्ये पैसे देणार नाही। जर आपण आपल्या मनावर लालचेवर कंट्रोल ठेवलं तर अशा प्रकारच्या फ्रॉड्सवरती तुम्ही नक्कीच वाचू शकता। जॉब मिळवण्यासाठी येणारे जे मेसेजेस आहेत ते सगळे फ्रॉड असतात, हे तुम्ही ध्यानात घ्या। आपल्याला जॉब मिळण्यासाठी आपल्या आजूबाजूला जे ओपनमध्ये शॉप्स किंवा जिथे जॉबसाठी इंटरव्ह्यूज असतात अशा ठिकाणी वैयक्तिक भेटून जिथे प्रत्यक्ष माणसं भेटतात अशा लोकांना भेटून तुम्ही जॉबसाठी जे काही तुमचे प्रयत्न आहेत ते करा। ऑनलाईन आभासी दुनिया म्हणजे सोशल मीडियाद्वारे येणाऱ्या मेसेजवरती विश्वास ठेवू नका। समोरचा व्यक्ती कोण आहे आपण कधीही त्याला बघितलेलं नाही, त्याच्या नुसत्या मेसेजवरती आपण विश्वास ठेवून मोठ्या रकमा आपण त्यांच्या बोलण्यानुसार आपण गुंतवणूक करतो। तर अशा गोष्टी आपण करू नका। आपल्या आजूबाजूला इतके सोर्स आहेत की आपण प्रत्यक्ष त्या व्यक्तींना भेटून आपण आपल्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकता। त्यामुळे अशा आमिषाला बळी न पडला नाही तर आपण आपल्या सायबर फ्रॉडपासून तुम्ही नक्की वाचू शकता आणि तुमचे जे कष्टाने कमवलेले पैसे आहेत ते तुम्ही वाचू शकता।